जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जे काही पेसा याचिका संदर्भात जी कोर्ट केस सध्या सुरू आहे, तर त्या कोर्ट केसमुळे ज्या 17 संवर्गाच्या ज्या भरती ह्या ठिकाणी अडकलेल्या आहे, तर त्या भरतीमध्ये महत्त्वाची म्हणजे ह्या ठिकाणी शिक्षक भरतीसुद्धा ह्या ठिकाणी आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही पेसा याचिका आहे, तर त्या संदर्भात महत्त्वाचं एक नोटिफिकेशन ह्या ठिकाणी आलं आहे. त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तसंच जे काही या पेसा याचिकेमुळे जी काही पवित्र प्रणालीवर जी शिक्षक भरती होणार आहे नॉन पेसाची, तर त्या शिक्षक भरती संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये जाहिराती किंवा ह्या ठिकाणी एस टी प्रवर्ग शिक्षक भरतीची काही मेरिट असणार आहे. पेसा याचिकेचा जर काही निर्णय जर लागला नाही, तर एस टी प्रवर्ग शिक्षक भरतीची मेरिट या ठिकाणी हाही लागू शकते का, शिक्षक भरतीचं नेमकं या ठिकाणी पुढे काय होणार आहे, तसा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची पेसा याचिका संदर्भातील अपडेट. तर मित्रांनो, पवित्र प्रणालीवर जे काही जिल्हा परिषदच्या जाहिराती सध्या अपलोड होण्यासंदर्भात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जवळपास 24+ या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जाहिराती सध्या घडीला अपलोड ह्या झालेल्या आहे. येत्या 3-4 दिवसामध्ये आपल्याला जे काही जाहिराती एकूण किती अपलोड झाल्या, किती पदांसाठी जाहिराती अपलोड झाल्या आहे, सर्व आपल्याला येत्या 3-4 दिवसामध्ये संपूर्ण खुलासा या ठिकाणी होऊन जाणार आहे. नेमक्या जाहिराती किती पदासाठी या ठिकाणी आलेल्या आहे. तसंच बघा, हे जे महत्त्वाचं जे पत्र होतं 15 डिसेंबर 2023च्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात माननीय आयुक्त कार्यालयातून या ठिकाणी पत्र होतं. तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे काही पेसा भरती संदर्भात जी एक स्टेटमेंट देण्यात आली होती 15 डिसेंबर 2023चं हे पत्र आहे आयुक्त कार्यालयाचं. तर ह्याच्यामध्ये बघा, पेसा जे काही भरती संदर्भात एक स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर अनुसूचित जमाती या प्रवर्गातील म्हणजे या ठिकाणी बघा, पेसा क्षेत्रातील रिक्त पदाच्या बाबतीत आपल्या स्तरावर पदभरतीची कार्यवाही ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत कार्यालयाचे पत्र क्रमांक 5164 दिनांक 22/8/2023 अन्वये कळवण्यात आले आहे. तथापि या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेतील वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे जी काही पेसा भरती आहे, सर्व जी पेसा भरती कोर्ट केस असल्यामुळे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातील जी दाखल याचिका आहे, त्या दाखल याचिकेवर वेळोवेळी प्राप्त निर्देश जे प्राप्त होतील, तर त्या निर्देशानुसार या ठिकाणी पुढील कार्यवाही पेसा भरतीची या ठिकाणी होणार आहे. तथापि बघा, जे काही नॉन पेसाची जी भरती आहे, नॉन पेसा एस टी जे कॅन्डिडेट येतात, तर ती एस टी पेसाच्या ज्या जागा आहे त्या पवित्र प्रणालीवर आपल्याला जी सर्वसाधारण भरती पवित्र प्रणालीवर होणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला एस टी नॉन पेसाच्या जागा या ठिकाणी त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेकन्सी ह्या ठिकाणी आपण अर्ज या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकतो. मात्र जी काही पेसा भरती आहे, तर ती पेसा भरती कोर्ट केसमध्ये अडकल्यामुळे माननीय कोर्टाचा जो काही निर्णय असेल किंवा निर्देश असेल, ते निर्देश जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणी पेसा भरतीचं पुढे जो काही कार्यवाही आहे ती कार्यवाही होणार नाही. तर ह्या ठिकाणी महत्त्वाची एक स्टेटमेंट या ठिकाणी देणं आलं होतं. तर ह्याच्यामध्ये बघा, जे महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जी काही लास्ट हिअरिंग या ठिकाणी लिस्टेड झालेलं होतं पेसा याचिका संदर्भात, तर हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जी पेसाचं लास्ट जी होती 5/12/2023चं ह्या ठिकाणी जी महत्त्वाची या ठिकाणी हिअरिंग होती, पण ह्या ठिकाणी 5 तारखेला संबंधित जी काही पेसा संदर्भात हिअरिंग या ठिकाणी होऊ शकली नाही. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही होतं 5 डिसेंबरला ह्या ठिकाणी जी लास्ट जी हिअरिंग आपल्याला बघा, स्पेशल लीव पिटिशन 5 डिसेंबर 2023चं या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणी जे काही जे वकील होते, तर त्या वकील आणि जे या ठिकाणी जज होते माननीय सर्वोच्च न्यायालयाचे, तर त्या ठिकाणी नेमकं दुसरी सुनावणी असल्यामुळे ह्या ठिकाणी ही सुनावणी सध्या त्या ठिकाणी होऊ शकली नाही. तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाची लिस्टिंग तारीख होती, तर ती लिस्टिंग तारीख या ठिकाणी 9 जानेवारी आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, महत्त्वाचं या ठिकाणी 9 जानेवारी 2024ला या ठिकाणी महत्त्वाचं जी नेक्स्ट डेट देण्यात आली होती. म्हणजे येत्या ह्या 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी सुनावणी होणार होती पेसा कोर्ट केस संदर्भात. तर ह्याच्यामध्ये 9 तारखेचं पुन्हा या ठिकाणी एकदा अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर ही तारीख जी होती 9 तारीखला सुनावणी न होता यदाकधीची जे ह्या ठिकाणी आताचं जे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे, तर या ठिकाणी 30/1/2024ला पेसा जी कोर्ट केस आहे, तर त्या संदर्भात या ठिकाणी 30/1/2024ला या ठिकाणी सुनावणी या ठिकाणी होऊ शकते. तर या ठिकाणी महत्त्वाची जी काही अपडेट होती, तर ती आहे पेसा कोर्ट केसची या ठिकाणी सुनावणी 30/1/2024ला या ठिकाणी होऊ शकते किंवा या ठिकाणी होणार आहे, असा आपला हे जो काही रिपोर्ट आहे, ऑनलाईन रिपोर्ट सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राचा, तर या ठिकाणी ह्या डेटवरनं आपल्याला या ठिकाणी कळत आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जर पवित्र प्रणालीवर प्रेफरन्स हे 15 तारखेच्या नंतर या ठिकाणी जर सुरू झाले सध्या, तर जी काही पेसा भरती असेल, तर पेसा भरतीमधील जे जे उमेदवार असेल, तर ते नॉन पेसामध्ये या ठिकाणी निश्चित प्रेफरन्स या ठिकाणी देऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये प्रेफरन्स जर नॉन पेसामध्ये जर पेसा भरतीचे उमेदवार आले, तर निश्चित जे काही एस टी प्रवर्गाचे काही उमेदवार आहे, तर त्यांच्यामध्ये
जो कट ऑफ असेल किंवा त्यांची स्पर्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाची जी हेअरिंग होती ती ह्या ठिकाणी जर 9 तारखेला ह्या ठिकाणी झाली असती तर 9 तारखेला नेमकं कोणताही या ठिकाणी एखादा निर्णय या ठिकाणी किंवा स्टेटमेंट या ठिकाणी आलं असतं. तरी देखील 9 तारखेला एक आशा करूया, जर 9 तारखेला या ठिकाणी हिअरिंग जर झाली तर एखादं या ठिकाणी कन्क्ल्युजन या ठिकाणी निघू शकतं. आणि जर 9 तारखेला या ठिकाणी हिअरिंग झालीच नाही तर ठिकाणी बघा जे काही डेट देण्यात आली आहे 30/1/2024ला या ठिकाणी पुढची जी काही तारीख आहे ती कोर्टाने ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे यदाकदाची जी या ठिकाणी लिस्ट झालेली जी काही टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड या ठिकाणी 30/1/2024ला झालेला असल्यामुळे या ठिकाणी पेसा भरती जी असेल ती या ठिकाणी लांबताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये कोर्ट केस असल्यामुळे ह्याच्यामध्ये काही हस्तक्षेप या ठिकाणी कोणी घेऊ शकत नाही. तथापि बघा एक महत्त्वाचं या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे का जे काही आता सध्या तलाठी भरतीचं या ठिकाणी सध्या सुरू असल्यामुळं तलाठी भरतीमध्ये एक प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. तर ह्याच्यात बघा जे काही पिटिशन फॉर लिव्ह टू अपील कोर्ट नंबर जो काय आहे आपला जी देण्यात आलेला आहे 22/109/2023 हा जो आहे तो पेसा याचिकाचा या ठिकाणी नंबर आहे. तर ह्यामधील जे काही निर्णयाला अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा असणाऱ्या 13 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाने मान्यतेनंतर करण्यात येईल. तसेच उर्वरित 23 जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार करण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर सामान्य प्रशासन विभागाने जर पत्र काढलं या ठिकाणी महत्त्वाचं का जी याचिका आहे 22/109 ह्याचा अधीन राहून समजा जी काही मी या ठिकाणी यादी तयार करण्यासंदर्भात जर शिक्षक भरतीचं देखील अशाच प्रकारचं एक महत्त्वाचं पत्र जर इश्यू जर झालं तर यदाकधीचं जर न्यायालयीन बाब असल्यामुळे या ठिकाणी जो न्यायालय जोही निर्णय येईल त्याला अधीन राहून जर सामान्य प्रशासनाने या ठिकाणी पत्र जर इश्यू केलं शिक्षक भरतीचं का या ठिकाणी जिल्ह्याची निवड यादी जाहीर करण्यासंदर्भात महत्त्वाचं तर या ठिकाणी पेसा भरती पुढे या ठिकाणी होऊ शकते. जी पण असेल जी 17 संवर्गामध्ये ज्या ज्या पदं येतात मग त्याच्यात तलाठी असेल, शिक्षक भरती असेल, वनरक्षक असेल तर असे जे महत्त्वाचे या ठिकाणी जर पत्र सामान्य प्रशासन विभागाने जर इश्यू केले तर ह्या ठिकाणी कोर्टाचा निर्णयाचा अधीन राहून ह्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची निवड यादी या ठिकाणी पब्लिश होऊ शकते. असं एक या ठिकाणी आपण या पत्रावरनं एक अंदाज या ठिकाणी बांधू शकतो. पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे शेवटी न्यायालयाचं जर वेळेला गोष्ट जाते त्यावेळेला या ठिकाणी जोपर्यंत न्यायालयाचा निकाल किंवा त्याचं स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत या ठिकाणी संपूर्ण भरती ही 100% जी होणे म्हणजे जी काही फायनल 100% होणे ह्या ठिकाणी मुश्किल आहे. म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत नेमकं पेसा भरतीचं पुढे काय होणार हे कोणालाही या ठिकाणी आतापर्यंत माहिती नाही. पण ह्या ठिकाणी जर समजा नियुक्ती किंवा निवड यादी या ठिकाणी सामान्य प्रशासनाची जर पत्र निघालं सामान्य प्रशासन विभागातून का जो काही कोर्ट याचिका आहे त्या याचिकेचा अधीन राहून या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र जे पेसा कायदा लागू असणारे जे काही जिल्हे आहेत 13 जिल्हे तर त्या 13 जिल्ह्यामधून जर शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचं एखादं पत्र निघालं का न्यायालयीन प्रक्रियेला अधीन राहून या ठिकाणी निवड यादी किंवा पुढील जी कार्यवाही करण्यासंदर्भात तर या ठिकाणी पेसा भरतीला या ठिकाणी शिक्षक भरतीचं या ठिकाणी पुढे काही मार्ग लागू शकतो. अन्यथा जोपर्यंत पेसा भरतीचं या ठिकाणी जोपर्यंत काही या ठिकाणी मार्ग लागत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पेसा भरतीसाठी थांबावंच लागेल. आणि या ठिकाणी पेसा भरतीचं जर समजा पुढची हेअरिंग जर 30 तारखेला जर असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकतात का जी काही 30 तारखेला जर हेअरिंग झाली तर यदाकदाचित पवित्र प्रणाली ही 15 नंतर जर स्टार्ट झाली तर पेसा भरतीचं जे काही उमेदवार असेल ते या ठिकाणी नॉन पेसामध्ये जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स या ठिकाणी निश्चित या ठिकाणी देणार. आणि जे प्रेफरन्स या ठिकाणी जर दिले तर या ठिकाणी जे काही ST प्रवर्गामध्ये जी काही मेरिटची जी काही आशा आहे तर ती मेरिट या ठिकाणी हाय ही लागू शकते. आणि जे काही कमी मार्कवाले देखील उमेदवारांना या ठिकाणी होप्स होता तर तो होप्स या ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसत आहे. तर बघूया पुढे पेसा कोर्ट केसचं या ठिकाणी नेमकं काय होतं. आता 9 तारखेला होतं या ठिकाणी 9/1/2024ला हेअरिंग होती पण सध्या ऑनलाईनला आता 30/1/2024 असं दाखवत आहे. तर बघूया जर 9 तारखेला काही या ठिकाणी बैठक किंवा हेअरिंग झाली तर ती आपल्यापर्यंत ह्या यूट्यूब माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती येईलच. तर अशी एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट होती. तर आशा करूया जोही असेल पहिले या ठिकाणी पेसा भरती संदर्भात महत्त्वाचा जो काही कोर्ट केस आहे ह्याचा या ठिकाणी निवाडा लागो. तसंच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या द गुरुजी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकतात.
तुमचं काही कमेंट असतील तर कमेंट करू शकता. नवीन असाल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत राहा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तिथे वेळोवेळी पोस्ट होत असतात, ते तुम्ही एकदा बघा. तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.